संत कवी श्रीदास गुणू महाराज विरचित श्री महालक्ष्मी स्तोत्र. श्री गणेशाय नमः. ओम नमो जी ओंकारा. तो या व्यापक चराचरा हा त्रिभुवनाचा पसारा. विलास तुझा निसंशय आता विघ्नहंता मयुरेश्वर. जो बुद्धिदाता पार्वती कुमार त्याच्या पदी ठेविता शिर. कार्य जाते तडीशी तेवी शब्द सृष्टीची देवता जी चतुर्णाची प्रिय दुहिता. त्या सरस्वतीशी आठविता पूर्ण होती मनोरथ. हे चंद्रभागा तटविहार आहे सर्वज्ञा श्यामसुंदरा. कृपा प्रसाद वेगे करा या दासगुणू कारणे. हे पंचतुंडा उमापती तू माझी आराध्य मूर्ती. वरदपाणी सत्वरगती ठेवा शिरी गुणूंच्या. आता समर्थ स्वामी रामदास तेवी तुकारामादी पुण्यपुरुष. श्री साई सद्गुरू वामनास नमन माझे हे असो. हे पंचगंगा तटवासिनी हे भुवनत्रयाचे स्वामिनी. हे इंदिरे कमललोचने नमन माझे तुला असो. तुझे स्तोत्र सावया हे तू उपजला चित्ता ठाया. तो अवघा तडीस न्याया तूच एक समर्थ. क्षमा दया आणि शांती तितिक्षा आणि उपरती. या पंचगंगा जेव्हा येती एकवटून जगदंबे. तेव्हाच तुझे दिव्य चरण लादती साधका कारण. ऐशी कळवावया खून वास पंचगंगा तिरी. भारतवर्षी उत्तर देशी मोक्षपुरी वाराणसी. तेवी जवा आगळी काशी इकडे म्हणती कोल्हापुरा. याचे हेच कारण की तुझे हे निवासस्थान. तुझा महिमा ऐकून दिवंचर वेडाविले. पाहू जाता तुझी व्याप्ती मुळीच आहे त्रिजगती. जगतकारणजी प्रकृती तीच आंबे आहेस तू. ब्रह्म जे का निर्विकार तेच तू केलेस साकार. तुझ्या कर्तृत्वाचा पार न लागे आंबे केव्हाही. काही नाही ऐशी स्थिती ज्या ब्रह्मांच्या निश्चिती. ती तू नटविली बहुतारी काय वानू प्रभाव तुझा. जे या जगाचे दिसणे पण तेच तुझे स्वरूप पूर्ण. नामरूपा लागून तुझ्या विनगती नसे. अस्तिभाती प्रिय भले नामरूपे कळून आले. म्हणून आहे आगळे नामरूपाचे महत्त्व. ब्रह्म आणि प्रकृतीची निवड होणे नाहीसाची. गुळ आणि गोडीची स्थिती जी तिच येत. सूर्य आणि प्रभेत फरक नाही येत किंचित. परिप्रभेमुळे कळून येत सूर्यामका म्हणून. तेवी तव कर्तृत्वे भला ईश ज्ञातास कळून आला. शेवटी ज्ञाता तोही नुरला समृद्ध झाला वस्तूंसी. एवांचे कर्तृत्वपणाला मान पाहिजे आधी दिला. म्हणून मूळ मात्रे तुला शरणाला दासगुणू. काही आकारा वाचून अवसर नोहे स्तुती लागून. स्तोत्र म्हणजे अवघे गुण तुझे वर्णने वाणीने. वर्णनाचे साहित्य तुझेच अंगमूर्तिमंत. वर्णन करता तोही नुरत तुझ्या वाचून निराळा. जेवढे आंबे दृश्य जात तेवढे दृष्टी लागी पडत. त्याज्य सेव भाग सहित कळून येई जगाते. त्याज्य भाग त्याचेच ठाई सेव्य भाग तेथेच पाही. मात्र चवी दिसत नाही त्या फळाची दृष्टीस. चवी लागे अनुभव या इच्छा उपजता मना ठाया. तरी फलभाग करा ठाया यावा लागतो प्रथमता. तेवी ब्रह्मज्ञाना कारण प्रकृतीचे अधिग्रहण. पूर्ण केल्या वाचून ब्रह्मानुभव स्वप्नी नाही. तेच व्हावयासाठी या सगुणाच्या खटपटी. सांगून गेले ज्ञानजेठी ऋषीमुनी साधू संत. निर्विकार ब्रह्माकारण शिव सूर्य नारायण. ऐसी नावे देऊन केली क्षेत्रांची स्थापना. तेवी मूळ माया प्रकृतीशी नावे देऊन बहुवशी. ठिकठिकाणी क्षेत्राशी केली असे स्थापना. पूर्ण विचारे पाहू जाता अवघे एकची तत्वता. येथे द्वैताची मुळी वार्ता अंशन पावे उत्थान. शिवशक्तीची ठाई तात्विक भेदमुळी नाही. शक्तीशिवाय होणे नाही कोणाचाही अभ्युदय. जो का सच्चिदानंद शिवतोची प्रकृती स्वयंमेव. विलासासाठी धरले नाव म्हणजे व्यवहाराकारणे. असो आता बहुत बोलणे करू कशा कारणे. जगदंबे मी तुझे तानी कृपा प्रसाद करी गे. विष्णूचं लक्ष्मी झाला दावया घटित लीला. प्रकृती पुरुष नाही उरला भेद जेते तेथेच तू. लक्ष्मी पद्मा पद्मालया कमला इंदिरा हरिप्रिया. लोकमाता जनकतनया भीमात्मजा रुक्मिणी. समुद्र मंथनाचे वेळा तू प्रकटली सवेल्लाळा. म्हणून तुला म्हणती बाळा सागराची के जगदंबे. दुर्गा अपर्णा भवानी कालिकराला कात्यायनी. पार्वती उमा मृडानी दक्षकन्या हिमात्मजा. वाकवानी सरस्वती ब्राह्मी वैष्णवी भारती. ब्रह्मकन्या तुलाच म्हणती ज्ञाते लोक शारदे. नावे असोत कितीही परी तुझ सर्वा ठाई. सोन्या वाचून गती नाही अलंकारा कारणे. अंबे तुझे महिमान गाता आले साधुजन. महिमाने भिन्नपण जरी प्रथमता वाटते. पुण्यसरिता गोदावरी पूर्वगामिनी आहे खरी. क्वचित ठिकाणी तिचा जरी प्रवाह आहे बदललेला. तैसी तंतोतंत स्थिती तुझ्या महिमाने दिसून येते. ती तू भक्तासी वरदमूर्ती करवीर क्षेत्री राहिलीस. तूच आंबे तुळजापुरी तूच सप्तशृंगावरी. तूच अस्सी माहुरी गड चांद्यात. बोधन राशीन गुहागर शांतादुर्गा साचार. मधुरा मीनाक्षी स्थान थोर तुझेच एकी मातोश्री. तूच पावा गडावरी तूच हिंगलाज क्षेत्रांतरी. तूच भागीरथीचे तिरी कलकत्त्यात कालिके. अंबे जोगाई तुझे स्थान जोगेश्वरी नामाभिधान. करुणे आधारण भक्तार्थ वास करसिकी. बारस गावी तुझीच वस्ती तेथे नाम सरस्वती. जिकडे पाहावे तिकडे व्याप्ती तुझीच त्रिभुवनात. कोठे रूप मनोहर कोठे सौम्य साचार. कोठे अति भयंकर वर्णात्मक तू कोठे ना. या नाना स्वरूपा पाहता चित्त भांबावे सर्वता. खरी खोटी आहे कथा कोणतीही मुळीने कळे. जे जे काही बोलावे जे जे काही वर्णावे.
ते ते तुला साचते बर्वे ऐशी तू अगम्य परापश्यंती मध्यमा वैखरीवाणी अत्युत्तमा तुझ्याच ठाई विरामा पावती की निसंशय अवघे शब्द तुझे स्तोत्र अवघे स्थानी तुझे क्षेत्र तुझ्या वाचून अनुमात्र रीता ठाऊ कोठे नसे ऐसे सत्य असून विशेष ठिकाणचे महिमान वाढविले प्रेमे करून भक्तभावना दृढवाया अज्ञानाची भावना इतिहासाविन बसेना म्हणून इतिहासार्थनाना लीला आंबे केल्यास तू चंडमुंडासी निर्दाळिले महिषासुरासी मर्दिले कोल्हासुराचे हरण केले प्राणतोवा मातोश्री आंबे तुझ्याच वरे भला सत्यवतीचे पोटाला महाविष्णूचा जन्म झाला श्री व्यासरूपाने पाराशर मुनीशी तुझं पावलीस करविरासी पाहून त्याच्या भक्तीसी कायवानो महिमा तुझा कळसूत्रांच्या बाहुल्या परी तुझा हा खेळ निर्धारी तो वानावया वैखरी नाही माझी समर्थ प्रत्ययी स्नान बासरी पवित्र गोदावरीचे तिरी वेणीपणी अत्यादरी करसी गड चांद्यात देवी सौभाग्य अलंकार लेशी माहुरी साचार शुभाक्षदा त्यावर धारण करसी बोधनी बोल भोग तुळजापुरी भोजन माद्यांनी करविरी भजन श्रवणा तृतीय प्रहरी जासी पंढरपुरात सायंकाळी वनविहार सप्तशृंग गडावर पुराण ऐकून साचार येशी करविरी मातोश्री या लिलेचा लेप तुसी होत नाही निश्चयसी भक्तभावना टिकवण्यासी ऐसी करसी साज तू देवी भागवता माझारी तुझे वर्णन निर्धारी पद्मपुराणाभितरी तुलाच आंबे वाखानिले सप्तशती ग्रंथात तुझेच वर्णिले महत्त्व श्रुती स्मृतीचा जो का अर्थ तेच आंबे स्वरूप तुझे तू प्रकृती आदी देवता तू सकल तीर्थांची पवित्रता तू भक्ती मार्गाची निष्कामता शूरत्वाची शक्ती तू खडगाची सतेस्ता तू काव्याची सरसता तुझ्या भेटी वाचून वृथा सर्व आहे मातोश्री जगदंबे आजपर्यंत तुषाने केले भक्त बहुत व्यास कपलादी ऋषी समस्त ऐसा इतिहास सांगतो तीच परिपाटी पुढेही प्रत्यय आली अंबाबाई श्री गोवर्धनाचार्या ठाई तू स्वयंमेव प्रकटलीस कविकुलाचा मुकुटमणी तो कालिदास महाज्ञानी तोही तुझ्या प्रसादानी सरता झाला जगदंबे चंद्रास राजाचे रक्षण तू केले साचे असे दाखले मागचे किती देव मातोश्री कवी व्यंकटाद्री तपा बैसला गिरीवरी श्री व्यंकटेशासमोरी तई भगवान वदले तया मी नुसते आहे मूळ बाकी प्रकृतीकडे सकळ शक्ती ठाई नांते बळ कोणतेही करण्याचे तो व्यंकटाद्री करविरी आला तुझ्या कृपेने कृतार्थ झाला भक्तबरीसा भागवताला परिस्तू दिदलास एवंच तुझ्या वाचून काही जगामध्ये होणे नाही प्रसिद्ध अंबाबाई या लेकराकारणे अवघे देव येथे आले तेव्हा सेवेसाठी भले म्हणून हे स्थान झाले अनुपमया दक्षिणेत राजा जाये जेत सैनिकही धावती तेत म्हणून ते स्थान होतं राजधानी मातोश्री या स्थानाकारण भले बहुतांनी वाखानिले लोपामुद्रे सहित आले अगस्त्य मुनी करविरा तैसेच ऋषी पाराशर नारदादी थोर गर्गे मुनीने अपार स्तवन तुझे केले की कोल्हासुराने अगणित कन्यका कारागृहात ठेविल्या त्या समस्त तू आंबे सोडविल्या त्यास तुझ्या कृपे भल्या पुढे 64 योगिनी झाल्या जनास पाहू लागल्या इच्छा त्यांची पुरवण्यास तुझा कर ज्यांच्या मस्तकी तो भुवंत्रयी होत असे थोर याचे पहा या प्रत्यंतर चरित्र त्र्यंबुले सतीचे जगत्त्रयी तो आवरुले अजून फुटती कोहळे त्र्यंबुलीच्या पुरती भले अश्विन शुद्ध पंचमीला देवानी तुझी प्रश्न केल्या तू कोल्हासुर कैसा मारला हे दावा आम्हाला शंका आमची निरसण्यास ते निर्जरा दावण्यासी कोहळा मुक्ती मंडपासी आणून छेदले तयासी निजकरीच्या खडगाने कोहळ्याचा कोल्हासुर घटकेत करून साचार सुखी केले अवघे अमर शंका त्यांची पिढुनिया कोहळ्याचा असुर बनवणे हे ना शक्य तुझं कारणे त्रिभुवनाचा प्रकृतीने मुळीच खेळ मांडला हा कर्णदेवराचे असं तूच लक्ष्मी पावलीस चालुक्य राष्ट्रकुटास तुझा आश्रय होता की सिल्हारा आणि यादवाला तुझाच होता वशिला तू शरणांगताला नाही कदा उपेक्षिले शृंगशिंग नराजाचे तुझं आंबे निवटिले साचे महत्व शिंगणापुराचे महितली वाढवया नरपुंग वीरगाजी छत्रपती राजा शिवाजी ज्याने हिंदूंची राखिली बाजी यवनसत्र करुणा ताराबाई त्यांची सुन राजकारणपटू पूर्ण तिने नवी गादी स्थापून कोल्हापुरात नेली की ती तुक्याचसाठी तुझी सदैव राहावी दृष्टी हिंदू सत्ते साडकाठी कोटे न यावी म्हणून स्वामी शंकेश्वराचे तुझ्या आश्रय आले साचे कोड कौतुक बहुतांचे पुरविले आहेस तू आंबे अनादिकालापासून तुझे करविरी आहे स्थान पश्चिमाभिमुख शोभायमान तुझे मंदिर जगदंबे मध्यभागी गर्भागारी उभी तू सिंहासनावरी पृष्ठभागी केशरी वाहन तुझे जगदंबे रूप सर्वांग सुंदर चतुर्भुज मनोहर शिवलिंग मस्तकावर धारण तू केलेस तुझ्या चौहातात अयोध्येती शोभतात गदा खेटपान पात्र मातुलिंग मातोश्री मुखजेवी रोहिणीवर कांती अतिसुंदर चंपक कलिका साचार नाशिक तुझे जगदंबे दृष्टी व्हायला मृगी परी भवभाल मुकुटशिरी कटीस पाहून केशरी मागे दडून बैसला कर्दळी गर्भा समान उरू तुझे शोभायमान कमलपत्राची आठवण करवी ते आंबे पाय तुझे बाली कुमकुम आरक्त्य नेसण्या पैठणी पीत भरजरी कंचुकी अंगात गोट तोडे करातुनी नाना भूषणे कंठात भव्य मोत्याची नाकी नत हिरे पाचूस नाही गणित जडावाचा पट्टाकटी
पदी नूपुरे शोभती ऐसी तुझी रम्य मूर्ती. पुष्पमाला नाना जाती वाहता ती भक्त तुला. केशर कस्तुरीचे उठणे तुझ्या तनुकारणे. कशाचेही नाही उणे तव स्वरूपी मातोश्री. अंबे तुझ्या नैवेद्यास पक्वान्ने ती बहुवस. त्याच्याकरता वर्णनास शेष तोही थकेल की. ऐसे आंबे आहे जरी माझी पूजा मान्य करी. मी दुर्बल सर्वतोपरी तुझे पूजन करावया. मदभक्तीचे सिंहासन घे हे बसावया कारण. प्रेम माझे हेच जीवन तव स्नानार्थ अर्पितो मी. सुमने तुझ्या स्तुतीची अर्पितो मी तुला साची. ही मान्य करी अनाथांची नाही ऐसे म्हणू नको. अहंकार हा कापूर वासनावाती साचार. ओवाळून निरंतर अष्टभावे नमीन तुला. जगदंबे या पलीकडे काही नाही मजकडे. तुझ्या वाचून साकडे घालू सांग कौनास. लेकुराचे हित माता अवघे जाणत. त्यातून तू महासमर्थ सर्व काही कळते तुला. करू जाऊ विनंती जरी कमीपणा येईल तरी. तुझ्या सर्व साक्षीत्वा निर्धारी म्हणून भीते माझे मन. लेकुराचे हीनपण मातेसे आहे दूषण. हे मनी आणून करणे असेल तेच करी. ब्रह्म साक्षात्कार व्हावा प्रकृतीचा खेळ कळावा. अज्ञानास नासावा ठावा अंशे कोठेही. विचारे पाहता अज्ञानमुळेचीच आहे खोटे पूर्ण. वृता होते भासमान तेही त्वा नासावे. तुझी कृपा झाल्यावरी तेने येईल समोरी. षण्मुख असल्या केशरी काय कोल्हाकारी चेष्टा. तू उपासे मी उपासक ऐसे नाते आहे देख. उपास्याने बिनमुख उपासकाशी धाडू नये. आईपासून काहीतरी बालके मागावे निर्धारी. ते न मागता होईल खरी शेजारी न मातोश्री. म्हणून आंबे तुझं प्रत मागतो मी हे सत्य. असो मजला संगत नित्य साधू संतांची. भजनी प्रेम नित्य वाढो लक्ष हरीच्या पायी जडो. अहंकार अवघा जडो कृष्ण पक्षाच्या चंद्रापरी. परायाचना करण्याचा प्रसंग आंबेना आणि साचा. काय पुत्र कुबेराचा तुकडे मागे घरोघर. मनसा आनंद ठेवावे दैन्य अवघे विलिया न्यावे. अंतकाली स्मरण राहावे श्रीहरीचे पूर्णपणे. आमरण घडोवारी पंढरीची साजरी. आंबे देहाची आखेरी व्हावे गोदा तीराला. कुवासना विषय वासना उपजविना माझ्या मना. अध्यात्माच्या चिंतना करीत राहो सदा मन. सद्भावे या स्तोत्राचा पाठझोका करील साचा. अभिमान धरणे तयाचा सर्व बाजूने तूच की. या लक्ष्मी स्तोत्राचे पठण जेथे होय प्रेम करुणा. तेथे न राहावे कदा दैन्य हीच आहे याचना. निरोगी असावे शरीर ऐसे जो काही इच्छी नर. तयाने करावा त्रिवार पाठ नित्य या स्तोत्राचा. इच्छा असल्या धनाची त्यांनी प्रतिमा इंदेरेची. सोन्याची वा तांब्याची करून अर्चन करावे. पद्मसनाची एवरी स्थापना ती करणे खरी. उपवास करावा शुक्रवारी अस्तमानापर्यंत. प्रदोषकाली पूजन अति आदरे करून. अभिषेका लागून हिरण्य सुक्ता याजावे. ऐसे केल्या 1 वर्ष अनुष्ठान ये फळास. दारिद्र्याचा होऊन नाश गृही नांदेल संपत्ती. लक्ष्मी स्तोत्रे करून करणे कुंकुवाचे अर्चन. महानैवेद्या लागून पुरणपोळी आंबेच्या. विवाहाची आस ज्यासी त्यांनी या स्तोत्राची. पठण करावे आदरेसी कुकल्पना त्या टाकून. स्तोत्रपटकाची जगन्माता हरण करील अवघी चिंता. येथे अविश्वास थोडा धरता तोच बुडेल सर्वस्वी. रोगी निरोगी होतील शत्रू शरण येतील. या स्तोत्रा माझी ऐसे बळ आहे विविध हो. हे जे काही बोलणे केले ते आंबेच्या चादणे भले. कल्पनेने नाही लिहिले सत्य सत्य त्रिवाचा. हे स्तोत्र ज्यांच्या घरात त्यांचे रक्षण करील इंदिरा. यात संशय नाही जरा अनुभवून पाहे. हे माझे काव्य समोन असं इंदिरे तुझं अर्पण. अवकृपा कधीच न करणे दास गुणुवरी. शके 1860 बौद्धान्य नाम संवत्सरात. क्षेत्र कोल्हापुरात स्तोत्र हे पूर्ण झाले. भाद्रपद मासी शुक्रवारी बसून जगदंबे समोरी. स्तोत्रचले अत्यादरी 3ऱ्या प्रहरी विबुद्ध हो. आता आंबे नमस्कार असो तुझला वारंवार. मस्तकी ठेवा वरद कर दासगुरूंच्या मातोश्री. श्री हरिहरा अर्पणमस्तु. श्रीकृष्णा अर्पणमस्तु. शुभम भवतु. जीवनात सुख शांती आणि समृद्धी नांदो. जय श्री महालक्ष्मी माता. अशाच व्हिडिओसाठी आमच्या जीवनरंग या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.